मित्रांनो, चारचाकी गाडी ही आजकाल चैन नाही तर गरज बनली आहे. लोकांची संख्या वाढल्यामुळे सार्वजनिक वाहतूक अपुरी पडतीये. रिक्षा, कॅब तर परवडतच नाही आणि दुचाकीवर सगळ्या कुटुंबाला घेऊन जाणं खूपच जास्त रिस्की आहे. एकूणच घरी एक कार असणं आता अगदीच गरजेचं झालंय. पण ही गरज पूर्ण करताना कितीतरी लोक एक मोठी चूक करतात. कार घेताना भावनेच्या भरात किंवा शोरूम मधल्या चकचकीत गाड्या बघून किंवा मग शेजारच्याने कोणती गाडी घेतली हे बघून आपण कोणती गाडी घ्यायची हे ठरवतात आणि बजेटच्या बाहेर जातात आणि मग ईएमआयच्या जाळ्यात अडकतात. गाडी घेणं यापेक्षाही आपल्या बजेटमध्ये बसणारी गाडी घेणं जास्त महत्वाचं आहे. पण आपलं बजेट नेमकं कसं ओळखायचं, कार घेताना कसं प्लॅनिंग करायचं, यासाठी काही ट्रिक्स आहेत का? तर आहे. कार घेतानाचा एक खास नियम मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, तर कार खरेदी करताना बजेट काढण्यासाठीचा एक खास नियम आहे. हा नियम जगभरातल्या आर्थिक तज्ज्ञांनी तयार केलाय. हा नियम 3 सोप्या आकड्यांमध्ये सांगतो की तुम्ही कार घेताना नक्की कुठे थांबायला हवं. आणि हे 3 आकडे आहेत: 20, 4 आणि 10. याचा अर्थ काय? तर 20 म्हणजे 20%. कार घेताना त्या गाडीच्या एकूण किमतीच्या किमान 20% रक्कम रोख म्हणून द्या. समजा तुम्हाला 10 लाखाची गाडी घ्यायची आहे, तर त्यातले 2 लाख रुपये तुमच्याकडे आधीच असले पाहिजेत. हे का महत्वाचं आहे? कारण जेवढं जास्त डाऊन पेमेंट, तेवढं कमी लोन, तेवढं कमी व्याज आणि तेवढाच कमी आर्थिक ताण. शिवाय गाड्या घेतल्या घेतल्या त्यांची किंमत कमी व्हायला सुरुवात होते. शोरूम मधून बाहेर काढताना गाडीची किंमत काही टक्क्यांनी घसरते. जर तुम्ही खूप कमी डाऊन पेमेंट दिलं तर लोन बाकी असताना गाडीची बाजारातली किंमत लोन पेक्षा कमी होऊ शकते. 20, 4, 10 मधलं 20 तर झालं. आता 4 काय आहे? तर 4 म्हणजे 4 वर्ष. आजकाल बँका आणि फायनान्स कंपन्या 6, 7 अगदी 8 वर्षांचाही लोन कालावधी देतात. लोकांना हे परवडणार वाटतं कारण मोठ्या टेन्युअरमुळे ईएमआय कमी दिसतो. 1000-1200 हप्त्यांमध्ये कार मिळते असं वरवर दिसतं, पण खरं तर हा एक ट्रॅप आहे. कारण परतफेडीचा कालावधी जेवढा जास्त तेवढं व्याज जास्त. साधारणपणे 10 लाखांच्या गाडीसाठी तुम्ही 7 वर्षांचं लोन घेतलं तर पूर्ण लोनचा कालावधी पूर्ण होईपर्यंत तुम्ही एकूण 15-16 लाख रुपये भरता. म्हणजे गाडीच्या अर्ध्या किमती एवढं व्याजच भरता. 4 वर्षात लोन संपलं तर हे नुकसान खूपच कमी होतं. शिवाय लोन लवकर संपल्यामुळं गाडी लवकर तुमच्या मालकीची होते आणि ईएमआयचं टेन्शनही लवकर संपतं. 20 झालं, 4 झालं, आता शेवटचं 10. 10 म्हणजे काय? तर 10%. गाडीशी संबंधित तुमचा खर्च हा तुमच्या पगाराच्या 10% जास्त नसायला हवा. समजा तुमचा पगार 50,000 रुपये आहे, तर गाडीवरचा महिन्याचा खर्च हा 5,000 रुपयांपेक्षा जास्त नको आहे. यात ईएमआय, मेंटेनन्स आणि पेट्रोल असं सगळं आलं. हे थोडं अवघड वाटेल, पण तुम्हाला घर भाडं, घराचा खर्च, पोरांची फी असं सगळं सांभाळत गाडी घ्यायची असेल तर एवढं करावंच लागेल. आता हा 20-4-10 फॉर्म्युला एका उदाहरणात बघूया. समजा एखाद्या व्यक्तीला 50,000 रुपये पगार आहे. एवढ्या पगारात त्याला वाटू शकतं की आपण 10 लाखांची गाडी आरामात घेऊ शकतो. शोरूम मध्ये गेल्यावर सेल्समन सांगतो घेऊन टाका, फक्त 18,000 रुपये ईएमआय बसेल. पण आपला 20-4-10 नियम लावला तर काय चित्र दिसेल? सगळ्यात आधी तर मेंटेनन्स आणि ईएमआयचे मिळून पगाराच्या 10% काढले तर हातात येतात 5,000 रुपये. म्हणजे 18,000 ईएमआय पेक्षा कितीतरी कमी. दुसरी पायरी म्हणजे 20% डाऊन पेमेंट. 10 लाखांच्या गाडीसाठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंट रेडी असायला हवं. बाकी 8 लाखांचं कार लोन. आणि तिसरी पायरी म्हणजे 4 वर्षांची परतफेड. साधारणपणे 9% व्याजाने 4 वर्षांमध्ये कर्ज फेडायचं तर ईएमआय येतो साधारणपणे 20,000 रुपये. आणि हे देखील आपल्या बजेटच्या अगदीच बाहेर आहे. याचा अर्थ काय? तर 50,000 पगारात 10 लाखांची गाडी परवडणारी नाही. हे ऐकायला खूप कठोर वाटत असलं तरी गणित तरी तेच सांगतंय. यात मग कार घ्यायचीच आहे तर ती व्यक्ती काय करू शकते? म्हणजे ऑप्शन्स काय आहेत? सगळ्यात पहिला ऑप्शन म्हणजे कारचं बजेट बदलणं. 10 लाखांऐवजी 5-6 लाखांची छोटी गाडी घेऊ शकतो. किंवा दुसरं ऑप्शन म्हणजे ईएमआयची रक्कम वाढवणं. हे अर्थातच 10%चा नियम मोडून करावा लागणार. पण तुमच्याकडे पगारातून काही रक्कम शिल्लक राहत असेल तर तुम्ही नक्कीच तो विचार करू शकता. तिसरा ऑप्शन म्हणजे लोनचा कालावधी वाढवणं. हेही तुम्हाला नियम तोडूनच करावं लागणार. चौथा ऑप्शन म्हणजे डाउन पेमेंट वाढवणं. तुमच्याकडे पैसे असतील तर नक्कीच तुम्ही 20%चा नियम मोडून जास्त डाउन पेमेंट भरू शकता. हा नियम मोडणं खरं तर तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. कारण तुमची कर्जाची रक्कम कमी झाल्यामुळं ईएमआय देखील कमी होऊ शकतो आणि कालावधीही कमी होऊ शकतो. पाचवा सगळ्यात चांगला ऑप्शन म्हणजे हे सगळं एकत्र करणं. म्हणजे जास्तीत जास्त डाउन पेमेंट भरून मोठा ईएमआय ठेवून तुम्ही लवकरात लवकर आपलं तुलनेने लहान असलेलं कर्ज संपवू शकता. कर्ज जेवढ्या लवकर संपेल तेवढ्या लवकर गाडी तुमची होते. तुम्हाला 20-4-10 हा नियम तोडायचा असेल तर तो तुमच्या फायद्याच्या हिशोबानेच तोडा. नाहीतर डाउन पेमेंट ही कमी करायचं, लोनचा कालावधीही मोठा घ्यायचा आणि ईएमआय पण बजेटच्या बाहेर ठेवायचं असं नका करू.
7-8 वर्षांचं लोन गाडीसाठी घेणं अजिबात बरोबर नाही, कारण जोपर्यंत गाडी तुमची होते तोपर्यंत ती बदलायची वेळ आलेली असते. बाकी तुम्ही गरज म्हणून गाडी घेत असाल तर सेकंड हँड गाड्यांचा एक चांगला ऑप्शन असतो. सेकंड हँड गाडी घेताना कोणत्या गोष्टी पाहायच्या असतात याचा एक व्हिडिओ आम्ही मागे केला होता, तो एंड कार्ड्स मध्ये देईल. सोबतच कमी पगारात गाडी घेण्यासाठीचं कसं प्लॅनिंग करायचं याचाही एक व्हिडिओ शेवटी देईल. बाकी तुम्हाला हा नियम आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.